शिवसेनेचं मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान आजपासून सुरू होते आणि तेही कोकणातील राजापूरमधील राजीव गांधी स्टेडियमवर हे शिवसंकल्प अभियान आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत। आणि माझ्यासोबत यासाठी बोलण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख फाटक सर आहेत। सर, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नाही, शिवसंकल्प अभियानच्या माध्यमातून आपण 4-5 दिवसापासून या सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या लोकसभेमध्ये सर्व शिवदूत यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शिवदूत असेल आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। लोकसभेचं मिशन 48 अंतर्गत हे चालू आहे। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर तुम्ही दावा करताय, तो कशा पद्धतीने? नाही, रत्नागिरी लोकसभा हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे नेते असतील, यांच्या माध्यमाने जी मागणी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा। परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार साहेब असतील आणि शिवसेना BJPचे नेते असतील, जो निर्णय देतील, जो उमेदवार युतीचा असेल त्याला निवडून आणण्यासाठी हा मेळावा आहे। तुम्ही म्हणताय की युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी हा मेळावा आहे, मात्र दोन्हीकडनं दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्या संदर्भात काय? नाही, बघा, प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला मागण्याचा अधिकार आहे। जे शिवसेना असेल, BJP असेल, अदर असेल, या लोकांना मागण्याचा अधिकार करण्याचा अधिकार, अंतिम निर्णय हा नेतेच घेतात। बरोबर आहे, पण अजूनही कुठे उमेदवारी जाहीर झालेली नाही। मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची चर्चा जी आहे ती गेले 8 दिवसापासून सुरू आहे। दोन्हीकडनं चर्चा सुरू आहे। आघाडीकडनं मात्र विनायक राऊत यांचं नाव पुढे केलं गेलं आहे, मात्र अजूनही इकडे युतीचा कोण उमेदवार असेल या संदर्भात आजही चर्चांना उपाय येतो। नाही, हा निर्णय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महायुतीचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील आणि नेते असतील, हा अंतिम निर्णय ते घेतील। आम्हाला फक्त काम करायचं। शिवसंकल्प अभियानासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून किती लोक येतील? मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये 30 ते 35 हजार लोक येण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। सन्माननीय इथले नेते उदयजी सामंत असतील, सिंधुदुर्गाचे नेते आमचे केसरकर साहेब असतील, आमचे सर्व जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या 8 दिवस ही मेहनत घेऊन आपल्या माध्यमातून सन्माननीय शिवदूत असतील आमचे सर्व आणि सर्व या दोन्ही जिल्ह्याचे पदाधिकारी यांना करण्यासाठी जो आयोजन केलं आहे त्या माध्यमातून 30 ते 35 हजार लोक असतील। नक्कीच, तर शिवसंकल्प अभियानांतर्गत शिवसेनेचं मिशन 48 रणशिंग जे आहे ते रत्नागिरीतून फुंकलं जाणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी देखील आता करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, ABP माझा, राजापूर, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।